बायकांकडे त्यांची पर्स असते, बॅग असते आणि अगदीच जायचं असेल वॉशरूमला, तर ती जी आपली प्रॉपर्टी आहे म्हणजे पर्स आहे किंवा लॅपटॉप आहे ते कोणाकडे ठेवावं. आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा बायका जाण्याचं सुद्धा टाळतात, कारण माझ्याकडे असलेल्या वस्तूंची राखण कोण करेल हा मुद्दा. पण अशा वेळेला आपण किती सहजपणे कधीतरी कोणावर तरी विश्वास ठेवतो, की काकू मी हे सामान इथे ठेवलंय बरं का, किंवा काका मी हे सामान इथे ठेवलंय बरं का, मी जाऊन येते 2 मिनिटात. त्या व्यक्तीसाठी तुमची कोणतीच ओळख नसते, पण ती व्यक्ती तुमच्या वस्तूंचं रक्षण करते. प्रवासामध्ये असे आपल्याला बरेच अनुभव येतात. बरं, त्या व्यक्तीने फक्त तुमचंच रक्षण केलंय का? नाही. त्या व्यक्तीने तुमच्या मानसिक स्वास्थ्याचं पण रक्षण केलंय, कारण तुम्ही जे 2-5 मिनिटं ती वस्तू ठेवून बाहेर जाता, तेव्हा तुमच्या डोक्यात येणारे विचार, की माझी वस्तू सेफ असेल की नाही, कोणी घेऊन तर जाणार नाही ना, अशा सगळ्या विचारांना पूर्णविराम तिथे मिळतो. किंवा ते जेव्हा ते काका किंवा काकू किंवा एखादी ताई, दादा तुम्हाला म्हणतात, "हां, हां, ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही जाऊन या, मी बघतो किंवा मी बघते." सो ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या आपण सामाजिक रक्षणात म्हणू शकतो.